विद्या नमोतायुजाते गए अरहंतादिमहा करिमंगल करि महाग्रंथ करण गोपाल जाते समाज सब पावे पदरा पावे पदरा। मोक्ष मार्ग पर आचार्य पंडित चौधरी ने दिलेला संवादिका कुदेव गुरु कुधर्म का परिचय। मिथ्या देवादिक प्रजे हो हे मिथ्या भाव प्रजति नको साचे भजो यह हित देश उपा। संवादिका मिथ्या देवादिकाचं स्वरूप ठेवत आहे आणि जर तुला तुझं हित करायचं असेल या ठिकाणी ते मिथ्या भावामध्ये निमित्त आहे। जसे कुदेव कुगुरु कुशास्त्र यांचा त्याग कर। कुदेव कुगुरु कुशास्त्र आहेत आपल्या मिथ्या भावामध्ये निमित्त आहेत आणि मिथ्या भाव आहेत तेच सुखाचं कारण आहे। त्यामध्ये कुगुरूचं निरूपण झालेलं आहे। कुगुरूच्या निरूपण आणि त्यांच्या श्रद्धानादिकाचा पान नंबर 176। इस प्रकार कुगुरु कुल गुरु द्वारा गुरुपना मानना मिथ्या भाव जानना तथा कितने ही स्पष्ट द्वारा गुरुपना मानते हैं ये चलेगा नंबर 106। कितने ही स्पष्ट द्वारा गुरुपना मानते हैं। पूर्व काल में कोई महंत पुरुष हुआ हो उसकी गादी पर जो शिष्य प्रतिशिष्य होते आए हो उनमें उस महत पुरुष जैसे पूर्ण न होने पर गुरुपना मानते हैं। यदि ऐसा ही हो तो उस गादी में कोई परस्त्री गमनादि महापाप कार्य करेगा वह भी धर्मात्मा होगा सुगति को प्राप्त होगा परंतु यह संभव नहीं है। और वह पापी है तो गादी का अधिकारी कहाँ रहा। तो गुरुपद योग्य कार्य करे वही गुरु है। गुरुपदाला योग्य कार्य करे तर तो गुरु हो। पट्ट म्हणजे ते भट्टारकाच्या गाद्या वगैरे आहेत ना त्या ठिकाणी पूर्वी जे भट्टारक वगैरे झाले भट्टारक हा शब्द उत्तम मुनींना उद्देशून उच्चारलेला आहे। भट्टापलंक देव भट्टारक वर्धमान स्वामी महावीर पण भट्टारक होते। उत्कृष्ट मुनी या अर्थाने भट्टारक शब्द आहे। तर हा भट्टारक शब्द भ्रष्ट झाला कारण हे मुनी दीक्षा घेऊन पुन्हा त्या ठिकाणी काय करू लागले संसारिक कार्य करू लागले। संसारिक कार्य म्हणजे या ठिकाणी गादी सांभाळणं समाजाचं कार्य करणं वगैरे हे अशी तुमची विधीच अशी आहे ना त्या ठिकाणी। यादी मुनी दीक्षा त्यांना दिली जाते आणि मग श्रावक विनंती करतात की तुम्ही या ठिकाणी हे सांभाळा त्या ठिकाणी ट्रस्ट या संस्थेचं कार्य सांभाळा। मग ते त्या ठिकाणी वस्त्र वगैरे परिधान करून त्या गादीचा स्वीकार करतात आणि ते त्या ठिकाणी त्या संस्थेचं कार्य सांभाळतात। अशा प्रकारे म्हणजे एक विश्वास त्यांच्यावर टाकला कोणी हे सांभाळायचं का असं एक काळ आला ना मधला काळ। त्या काळाच्या ओघामध्ये या गाद्या स्थापन झाल्या। इतर लोकांमध्ये जसे स्थापन झाले ना इतर लोकांमध्ये हां ते कार्य त्यांचे गुंतला आणि त्यांनी मुलींवर शंकराचार्याचे पीठ वगैरे स्थापित झाले। तसे त्या एखाद्याची त्यांचं पाहून याचे पीठ स्थापन केले। त्यावेळेला त्याचा एक कायदा वगैरे आला ना त्या ठिकाणी की मंदिरच्या नावावर वगैरे जागा ठेवायची नाही व्यक्तीच्या नावावर असतील तर त्या ठिकाणी बाकी ते जे मंदिरचं आहे ते सगळं सरकारचं जमा स्वतंत्र हे नाही असा एक कायदा आला ना। जसं आत्ता जवळजवळ तसंच चाललंय ना त्या ठिकाणी सगळी संपत्ती नाही बरोबर नाही ही कशी पडली पडणार मग हे कोणाच्या नावावर जायचं तर श्रावक आहे ते एक पिढी दोन पिढी कोणाची मन बदलेली सांगता येणार नाही ना त्यांच्या नावावर केलं
हे कोणाच्या नावावर करायचं? मग जे मुनी आहेत त्यांच्या नावावर केलं. त्यावेळेस मुनी काही त्याच्यात लक्ष घालत नव्हते, फक्त त्यांच्या नावावर त्यांनी केलेलं, त्यांना माहीत पण नसायचं केलेलं. पुन्हा त्याच्या संबंधी जर वाद उत्पन्न झाला तर आता तो सोडवायचा कसा? मग हळूहळू त्या ठिकाणी त्यांना विचारायला जायला लागले. मग हळूहळू त्यांना लोभामध्ये ते पण पडले गेले ना, ते पण ओढले गेले. मग असं करा, यांच्याच नावावर आहे, यांनाच विचारू, यांचा सल्ला घेऊ, त्यांनीच हे सांभाळलं पाहिजे, असं त्याच्यामध्ये परिवर्तन होत होत कसं गेलं हळूहळू. पहिले त्यांच्या नावावर होतं, परंतु ते त्याच्यात लक्ष घालत नव्हते, त्यांना माहिती पण नव्हती आपल्या नावावर केलेलं आहे वगैरे. हे सगळे मंदिर इस्टेट वगैरे सगळे. मग थोडं पुढं वाढत कसं गेलं, एक एक पाऊल पुढं वाढत गेलं. आणि मग या भट्टारकाच्या गाद्या कशा निर्माण झाल्या. हां, उत्तरेतल्या बंद झाल्या. मध्य प्रदेश उत्तरेमध्ये ह्या भट्टारकाच्या गाद्या होत्या त्या बंद झाल्या. अजून दक्षिण ते ठीक आहे की त्या काळाच्या ओघात झालं, त्या ठिकाणी मुनींच्या नावावर केलं हे ठीक झालं की. कुणी पुन्हा पुढचे मुनी आहेत ते त्या मोहात अडकले हे मला सांगितलं. आणि भट्टारक कसं सुरू झालं, मुलींच्या नावावर केलं त्यांना माहीत पण नव्हतं. ते काय कोणाच्या नावावर करून नाही तर कोणाच्या नावच माझं नाही तर ते कोणाच्या त्यावेळेला एवढं नव्हतं ना सह्या वगैरे त्या ठिकाणी त्यांच्या नावावर केलं. नंतर मग पुढं मग जसे कायदे निघतील, हे सह्या न करतात झालेले आहेत, सह्या करा, अंगठा द्या, आता जास्तीत जास्त त्या ठिकाणी आधार कार्ड द्या. आता पुढे जास्त सुरू झालं ना, त्याच्यामध्ये पळवाटा काढायला लागले, तसं ते कायदे जास्तीत जास्त हे झाले. पहिले कसं साध हे होतं त्याच्यामध्ये. हां, नुसतं वचनावर असायचं, वचनावर हे यांच्या नावावर आहे बस त्या ठिकाणी असं असायचं. पैसे देणं घेणं वगैरे नुसतं वचनावर असायचं. लिखित रूपाने पहिल्यांदा कुठं असायचं, नंतर लिखित रूपाने सुरू झालं. लिखित रूपाने घेतलं तरी काय कोणी त्याला दाद देणं, मग स्टॅम्पवर लिहायला सुरुवात झाली. स्टॅम्पवर घेऊन सुद्धा आता कोणी दाद देत नाही, आत्पर्यंत आले ना त्या ठिकाणी. तसं काळ बदलला, मन पण बदलली, मन कषायभाव पण तीव्र होत गेले. लिहून देखील असून देखील लोक मानत नाहीत. आता शास्त्रामध्ये लिहिलं की नाही, पहिले वचनाने सांगितले की रात्री भोजन करायचं नाही, श्रावकाची हे कार्य आहे ते वचनाने सांगितलं जायचं तरी पाळत होते. सुमंतभद्राचार्यांना लिहावं लागलं ग्रंथकरी श्रावकाचारामध्ये, रात्री भोजन वगैरे, त्याग, अष्टमूल गुणांचं पालन वगैरे हे लिहावं लागलं श्रावकाचारामध्ये. तो श्रावक असतो अशा प्रकारे लिहावं लागलं. हे लिहून देखील आता त्याच्याकडे कोणी लक्ष करत नाही. लिखित रूपाने लिहून देखील पहिले न लिहिता देखील लोक पाळत होते, आता लिहून देखील लोक पाळत नाही, वाचून देखील लोक पाळत नाही. मनाची तीव्रता वाढत गेली त्या ठिकाणी, कषायांची तीव्रता वाढत गेली. तथा कितने ही पहले तो स्त्री आदि के त्यागी थे, बाद में भ्रष्ट होकर विवाहादि कार्य करके गृहस्थ हुए, उनकी संतति अपने को गुरु मानती गई. गुरु पदक चाललेलं आहे तो गुरु. तर कित्येक जण या ठिकाणी पहिल्यांदा स्त्री आदिकाचे त्यागी होते, नंतर भ्रष्ट झाले, पुन्हा विवाहाधिक कार्य केलं, भ्रष्ट झाले, त्यांना संतती झाली आणि ती संतती आपल्याला गुरु मानू लागली. आम्ही यांची संतती आहे म्हणजे आम्ही गुरु आहेत त्यांचे. परंतु भ्रष्ट होने के बाद गुरुपणा किस प्रकार रहा, भ्रष्ट झाल्यानंतर गुरुपणा कसा राहिला. अन्य गृहस्थों के समान यह भी हुए, इतना विशेष हुआ कि यह भ्रष्ट होकर गृहस्थ हुए, उन्हें मूल गृहस्थ धर्मी गुरु कैसे माने. विशेष इतकं झालं की हे भ्रष्ट होऊन गृहस्थ झाले आणि जे मूल गृहस्थ आहे ते यांना भ्रष्ट गृहस्थीला गुरु मानू लागले. तथा कितने ही अन्य तो सर्व पाप कार्य करते हैं, एक स्त्री से विवाह नहीं करते और इसी अंग द्वारा गुरुपणा मानते हैं. कित्येक जण आहेत ते सर्व पाप कार्य सोडत नाही, हिंसा झूठ वगैरे सोडत नाही, आरंभ परिग्रह सोडत नाही, केवळ विवाह केला नाही, मुलीचा त्याग केलेला आहे, एवढा विचार करून ते गुरुपणा मानतात. परंतु एक अब्रह्म ही तो पाप नहीं है, हिंसा परिग्रहाधिक भी पाप है. केवळ एक अब्रह्म आहे तेवढंच पाप नाही, तर बाकीची पाचही पाप आहेत ना, उन्हें करते हुए धर्मात्मा गुरु किस प्रकार माने. आणि ते बाकीची चारही पाप करतायत तरी त्यांना धर्मात्मा गुरु कशा प्रकारे मानणार. तथा वह धर्मबुद्धि से विवाहाधिक का त्यागी नहीं हुआ है, किंतु किसी आजीविका व लज्जा आदि प्रयोजन के लिए विवाह नहीं करता.
आणि तो धर्मबुद्धीने तो ब्रह्मचारी बनला नाही किंवा विवाहाधिकाचा त्याग केला नाही, तर आजीविका करण्यासाठी लज्जा वगैरे लोकांनी आपल्याला मानावं वगैरे म्हणून एखाद्या धर्माचा अंग दाखवण्यासाठी तो विवाह वगैरे करत नाही. यदि धर्मबुद्धी होती तो हिंसा किसलिए बढ़ाता. जर धर्मबुद्धी असेल तर तो हिंसा वगैरे करणार नाही, परिग्रह आरंभ वगैरे करणार नाही. किंवा धर्मबुद्धी आहे ना तर त्या ठिकाणी तो बाकीचे कार्य करत बसणार नाही. तथा इसके धर्मबुद्धि नहीं है, इसके शील की भी दृढ़ता नहीं रहती और विवाह नहीं करता तब परस्त्री गमनादि महापाप उत्पन्न करता है. ऐसी क्रिया होने पर गुरुपना मानना महाभ्रष्ट बुद्धि है. तथा कितने ही किसी प्रकार का वेश धारण करने से गुरुपना मानते हैं, परंतु वेश धारण करने से कौन सा धर्म हुआ की जिससे धर्मात्मा गुरु माने. कित्येक जण कुठला तरी वेश धारण करून गुरुपणा मानतात, परंतु वेश धारण केल्याने कोणता धर्म झाला की जिससे धर्मात्मा गुरु माने, की ज्याच्यामुळे त्याला धर्मात्मा आहेत ते गुरु मानतील. वहाँ कोई टोपी लगाते हैं, कोई गुदड़ी रखते हैं, कोई चोला पहनते हैं, कोई चादर ओढ़ते हैं, कोई लाल वस्त्र रखते हैं, कोई श्वेत वस्त्र रखते हैं, कोई भगवा वस्त्र रखते हैं, कोई टाप पहनते हैं, कोई मृगशाला रखते हैं, कोई राख लगाते हैं, इत्यादि अनेक स्वांग बनाते हैं. परंतु यदि शीत उष्ण आदि नहीं सहे जाते थे, लज्जा नहीं छूटी थी, पगड़ी जामा इत्यादि प्रवृत्ति वस्त्रादि का त्याग किस लिए किया. उनको छोड़कर ऐसे स्वांग बनाने में धर्म का कौन सा अंग हुआ. हे सगळं सोडून जे रोजचा पोशाख होता तो सोडून अशा प्रकारचं सोंग बनवण्यामध्ये धर्माचं कोणतं अंग झालं. गृहस्थों को ठगाने के अर्थ ऐसे भेष जानना. गृहस्थाला ठगविण्यासाठी त्याने स्वतःचा महंतपणा सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारे तो वेश धारण करतो. कुठला वेश धारण केल्याने धर्म प्रगत होत नाही. नग्न दिगंबर पण वेश आहे नाही. सगळ्या वेशांचा त्याग आहे नग्न दिगंबर, कुठला वेश नाही. आपल्याला वेशाची भाषा लागली म्हणून आपण नग्न दिगंबर पण एक वेश आहे म्हणतो, पण वास्तविक पाहता सर्व वेशाचा त्याग आहे. हां किती नाही, कुठला वेश धर्म नाही, कुठला लिंग धर्म नाही. पाखंडी लिंग वा गृहस्थी लिंग 413 जातात. सगळं समजदार वाचला, परंतु या ठिकाणी पाखंडी लिंग गृहस्थी लिंग त्या ठिकाणी बहुभाती के मुनिलिंग जो अथवा गृहस्थी लिंग जो ममता करे उनमें नहीं जाना समय के सार हो. हिंदी साहित्य आहे ना त्या ठिकाणी की बहुभाती के मुनिलिंग जो अथवा गृहस्थी लिंग जो ममता करे उनमें मी मुनी आहे, मी श्रावक आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे जर तो माने नाही जाना समय के सार, त्याने समयसाराला जागला. तू कोण आहे. समयसार सांगतो तू शुद्ध आत्मा आहे, ज्ञानानंद स्वरूपी आहे, सच्चिदानंद प्रभू आहे, जिनदेवा समान आहे. असं स्वतःला न मानता मी मुनी, मी श्रावक, मी अमुक, मी तमुक, तो वेशालाच आपलं स्वरूप मानतोय, पर्यायालाच आपलं स्वरूप मानतोय, अवस्थेला आपलं स्वरूप मानतोय आणि ठिकाणी आपलं जे ठिकाणी आहे त्याचं लक्ष नाही. गृहस्थ असो अथवा मुनी असो, त्या दशेमध्ये ती दशेमध्ये ममत्व भाव करतो आहे, एकत्व करतो आहे, त्याने समयसार जाणला नाही. समयसार म्हणजे शुद्ध आत्मा. समयसारमध्ये कशाची गोष्ट सांगितली, शुद्ध आत्म्याची गोष्ट सांगितली. तू कोण आहे. मी शुद्ध आत्मा आहे, मी समयसार आहे, मी परमात्मा आहे, हिन समान आहे. हे जर तू समयसार वाचून जाणलं नाही तर तू समयसार वाचून काय. त्याचे 15 गाथा ऐकल्या, वाचल्या, पाठ केल्या, परंतु बस ह्याच्याद्वारे काय जन्म झाला. मान्यता बदलली का. मी समयसार आहे, शुद्ध आत्मा आहे असं मान्यता बदलली का. समयसार वाचून मान्यता पलटणं इथून धर्माची सुरुवात होते. आलं लक्षामध्ये. समयसार हा बालवाडीचा ग्रंथ आहे. धर्माची सुरुवात तत्वाच्या मर्मावर लक्ष देणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी सगळा समयसार वाचला पण तत्वाचं मर्म जाणलं नाही, समयसारचं मर्म जाणलं नाही. समयसारचं मर्म काय आहे. मी शुद्ध आत्मा आहे. त्याला लक्षगत केलं नाही. मी शुद्ध आत्मा आहे तू बोलायला शिकणं नव्हे, त्याचं अनुभवन केलं नाही. मी शुद्ध आत्मा. संपूर्ण समयसारमध्ये आपल्या शुद्ध आत्म्याचं वर्णन आहे.
आलं लक्षामध्ये. दुसरं काय आहे शुद्ध आत्मा? 7 तत्वापासून 9 पदार्थापासून भिन्न आपल्या चैतन्य ज्योतीचं स्वरूप त्याच्यामध्ये कथन केलेलं आहे. अशी चैतन्य ज्योती मी आहे असा मीपणा आला नाही, शरीरातला मीपणा सुटला नाही तर समयसार किती वेळा वाचला तरी काही फायदा नाही. येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी किरेंची जीव यातला एखादं वाक्य ऐकून वाचून त्या ठिकाणी ऐकतात आणि त्या ठिकाणी एकदम परिणती बदलतात. हे समस्त परद्रव्य भिन्न आणि माझा शुद्ध आत्मा भिन्न. मी शुद्ध आत्मा आहे, जाणण्या आणि पाहण्याचा स्वभाववाला आहे, मी जाणण्या आणि पाहण्याशिवाय काही करू शकत नाही. अशा प्रकारे निर्णय करतात आत उतरून. माझी वस्तू अशी आहे की जाणण्या आणि पाहण्याचा स्वभाववाली आहे. न मी मनुष्य आहे, न तिरंची आहे, न नारकी आहे, न कोणी आहे. हे शरीर मी नाही, संयोग मी नाही, हे संयोगी भावपड मी नाही. अशा प्रकारे निर्णय करण्याचं काम करणं हे मुख्य काम आहे समयसारखं. आलं? त्याशिवाय धर्माचीच सुरुवात होत नाही. आपल्या स्वमध्ये अपनत्व आल्याशिवाय आणि परामधलं अपनत्व तुटल्याशिवाय धर्म सुरू होत नाही. आणि या ठिकाणी बस सगळी समय मुख्यतेने त्या ठिकाणी त्याची दृष्टी पर्यायावर असल्या कारणाने तो त्या ठिकाणी तो पर्यायाला आपण स्वरूप मानतो. पर्याय तर एक तर नाही वेळ आहे. तुझं लक्ष परद्रव्य आणि पर्यायावर असल्यामुळे स्वभावावर लक्ष करेल तर तुला बंद अशुद्ध जनित बंद होणार नाही. द्रव्यसंग्रहामध्ये तीच गोष्ट सांगितली. सगळे सुद्धा शुद्ध नयाने पाहिलं असताना सर्व आत्मे शुद्ध स्वभावी आहे, चैतन्यमय आहे, चैतन्य देव आहे, परमात्मा स्वरूपी आहे. परमात्म्याचं परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये किंचित देखील अंतर नाही. अशी दृष्टी प्राप्त होणं ही जिनवाणीचा सार आहे. आणि अशी दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय पुढचा मार्ग सुरू होत नाही. व्रत महाव्रताचे परिणाम त्याच्यानंतर येतात. आलं? हे परिणाम केव्हा येतात? पहिले मी परमात्मा आहे हे स्वीकार कर. हो परमात्मा छू है ना, मी परमात्मा आहे असं पहिल्यांदा स्वीकार कर, असं पहिल्यांदा मान. आलं? मैं स्वयं भगवान हूँ. स्वच्छंदी बनण्याची गोष्ट नाही ही. अंतरंगातून आपलं आणि भगवंताचं स्वरूप एकसारखं आहे अशा प्रकारे निर्णय करण्याची गोष्ट आहे. ज्याने अशा प्रकारे निर्णय केला, हा केलं, त्याचा मोक्षाचा मार्ग म्हणजे परमात्मा बनण्याचा मार्ग सुरू झाला. एक एक पाऊल तो परमात्मा बनण्याकडे टाकेल. त्या ठिकाणी मी परमात्मा आहे हे स्वीकार कर, मी भगवान स्वरूपी आहे हे स्वीकार कर. पहिल्यांदा या स्वीकृतीमध्ये परमात्मा बनण्याचा मार्ग सुरू होईल. अन्यथा नाही. देवदर्शन केलं पण देव कोण आणि मी कोण हे जाणलं नाही. जसे देव आहे, जसे परमात्मा आहे, जसे वितरागी सर्वज्ञ देव आहे तसंच माझं स्वरूप आहे. अशा प्रकारे स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन करेल, ज्ञान करेल, दृष्टी टाकेल तर त्या ठिकाणी मोक्षाच्या मार्गाची सुरुवात होईल, सुखाचा मार्ग सुरू होईल. अन्यथा होऊ शकत नाही. काही पण कर, किती व्रत उपवास कर, नियम संयम कर, करोडोचं दान दे, मोक्षाचा मार्ग सुरू होत नाही. हे सगळे संसाराचे उपाय आहेत. त्यानंतरच सुरू होतात. त्याच्यानंतर जशी रुची वाढत जाते, एकाग्रता वाढत जाते तसं तो मग पंचेंद्रियाच्या विषयापासून विरक्त बनत जातो. पर पदार्थापासून विरक्त बनतो. त्याला आपण प्रति म्हणतो. बस इतकाच प्रश्न आहे. आतून विरक्तता आली नाही, बाहेर नुसत्या क्रिया करेल तर तो व्रती करतो. विरक्तता कुठून आलेली आहे? बाहेरचा त्याग आहे तो अंतर त्यागासाठी आहे. अन्यथा बाहेरचा त्याग निष्फळ आहे. बाहेरचा खूप त्याग केला पण अंतरत्याग झाला नाही, अंतरंगातून विरक्तता आली नाही, उदासीनता आली नाही, रागभाव सुटला नाही, तू बाहेरचा त्याग करून काय केलं? हे नाना प्रकारचे स्वांग आहे त्या ठिकाणी बनवतात. गृहस्थों को ठगाने के अर्थ ऐसे शेष जानना. यदि गृहस्थ जैसा अपना स्वांग रखे तो गृहस्थ ठगे कैसे जाएंगे? जर गृहस्थासारखंच आपलं
स्वरूप ठेवेल, आपलं सोंग ठेवेल या ठिकाणी, तर गृहस्थ फसेल कसा? और इन्हें उनके द्वारा आजीविका व धनाधिका व मानाधिका प्रयोजन साधना है, इसलिए ऐसा स्वांग बनाते हैं. आणि याला तर काय करायचंय, समाजाकडून आजीविका, धनाधिक, मानाधिक याचं प्रयोजन साधायचं आहे, म्हणून अशा प्रकारचे सोंग बनवितात. आलं लक्षामध्ये? सोंग म्हटलं नाही, अष्टपाऊलमध्ये देखील सांगितलं, जनरंजन करण्यासाठी असं सोंग धारण करू नकोस, नट श्रमण बनू नको. नट श्रमण म्हणजे सोंग. नट 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 बनून काय करतो, लोकांचं मनोरंजन करतो ना, फुकट नाही करत, पैसे घेतो आणि तू फुकट मनोरंजन करतो आहेस त्या ठिकाणी, तर तू नट श्रमण बनवू नको त्या ठिकाणी. श्रमण बनला बाहेरून, पण नट श्रमण बनवू नको त्या ठिकाणी, लोकांचं मनोरंजन करू नको. भोला जगत उस स्वांग को देखकर ठगाता है और धर्म हुआ मानता है, परंतु यह भ्रम है, यही कहा है. थोडं जगत, जग दुनियापेक्षा भोळी आहे त्या ठिकाणी, आणि त्या सोंगाला पाहून ती फसविली जाते, धर्म झाला असं मानून दम करते. हेच सांगितले उपदेश सिद्धांत रत्नमालेमध्ये. यह कुविवेशा रस्तो मुसिज्यमानो विमन्नहे हरितं सहमिष्य वेश मुसिया गयम पिनमुनन्ति धम्मणि. जैसे कोई वेश्यासक्त पुरुष धनाधिक को ठगाते हुए भी हर्ष मानते हैं, उसी प्रकार मिथ्या भेष द्वारा ठगे गए जीव नष्ट होते हुए धर्म को नहीं जानते हैं. जसं कोणी वेश्यासक्त पुरुष धनाधिकाच्या द्वारे ठगविला जात असताना देखील हर्ष मानतो, तसं या ठिकाणी मिथ्या वेशाला पाहून हा फसविला जातो आहे, याचं ज्ञानधन धर्मधन लुटलं जात आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो धर्म झाला असं मानतो. याचा धर्म लुटला जातो आहे, ज्ञानधन लुटलं जाता है. भावार्थ, इन मिथ्यावेश वाले जीवों की शुश्रूषा आदि से अपना धर्मधन नष्ट होता है, उसका विषाद नहीं है. मिथ्या बुद्धि से हर्ष करते हैं. वहाँ कोई मिथ्या शास्त्रों में जो वेश निरूपित किए गए हैं उनको धारण करते हैं, परंतु उन शास्त्रों के कर्ता पापियों ने सुगम क्रिया करने से उच्च पद प्रवृत्ति करने से हमारी मान्यता होगी, वह अन्य बहुत जीव इस मार्ग में लग जाएंगे. इस अभिप्राय से मिथ्या उपदेश दिया है. उसकी परंपरा से विचार रहित जीव इतना भी विचार नहीं करते कि सुगम क्रिया से उच्च पद होना बतलाते हैं, तो यहाँ कुछ दगा है. भ्रम से उनके कहे हुए मार्ग में प्रवर्तते हैं. उच्च पद धारण करतात आणि ते सहन होत नाही, त्या ठिकाणी पाळल्या जात नाही, म्हणून सुगम क्रिया सांगतात त्या ठिकाणी. आणि त्यामुळे पुष्कळशे लोक हा धर्म सोपा आहे, हा बरा आहे असं जाणून त्याच्यामध्ये प्रवृत्ती करतात, परंतु उच्च पद धारण करून सुगम धर्म होणं याच्यामध्ये काहीतरी दगाफटका आहे अशा प्रकारे विचार पण ते करत नाही. धूर्त अधिकारिणी, धूर्त हा शब्द वापरलेला आहे ना, नुसत्या अधिकारिणी नाही. या अधिकारिणी कशी आहे, धूर्त आहे, तिला ठगवण्याची कला माहीत आहे असं आहे. कसं फसवायचं म्हणून धूर्त शब्द वापरलेला आहे. तसे शुभभाव वगैरे आहे ते धूर्त अधिकारिणी प्रमाणे फसवला जातो त्या ठिकाणी. हे बाहेरून जे शुभभाव आहेत त्याला मोहित होतो हा जीव, पुण्य वगैरे याला तो मोहित होतो, संयोगाला पाहून मोहित होतो. हे धर्माचं फळ आहे त्या ठिकाणी. भरपूर संपत्ती, सुंदर शरीर त्या ठिकाणी, निरोगी शरीर त्या ठिकाणी, नोकर चाकर स्त्री पुत्रादी, हे कशाचं फळ आहे? धर्माचं फळ आहे. धर्म करतो म्हणून हे मला मिळालं. अरे हे धर्माचं फळ नाही, आलं की लक्षात? हे पुण्याचं फळ आहे आणि नुसतं नाही, असंच पुण्याचं फळ आहे. याच्याद्वारे पाप उपार्जित होणार आहे. थोड्यात हां हां महादुःख संकट ज्याच्या जवळ आहे, महादुःख संकट असा शब्द आलेला त्याच्यामध्ये. महादुःख संकट 89व्या गाथेमध्ये महाराज ही गाथा नेहमी सांगत होते. सत्ता पावारंभ
की ज्याच्या जवळ महादुःख संकट जवळ आहे, म्हणजे जो मुनी बनून निमित्ताच्या द्वारे कार्य होतं, पुण्याने धर्म होतो, त्या ठिकाणी अशा प्रकारे कथन करणारा आहे, तो गुरुपदाला शोभत नाही. वीतरागतेचा मार्ग जो दाखवतो, आत्मा वीतराग स्वभावी आहे आणि तू त्या स्वभावाला ग्रहण कर, आत्म्याचं स्वरूप जाण, असं आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणण्याचा अंतर्मार्ग जो दाखवतो तो गुरु. त्याचं साधन काय? शुद्धोपयोग साधनद्वारा. याच्या आधी दिलेलेच आहे. मुनी कसा बनतो? त्या ठिकाणी जो गृहस्थ दशेचा त्याग करून, मुनी दीक्षा अंगीकार करून, शुद्धोपयोग साधनद्वारा आहे ना, त्या ठिकाणी शुद्धोपयोग साधनाच्या द्वारे 3 कशाई चौकडीच्या अभावामध्ये, कशाई चौकडी अभाव कसा होईल? शुद्धोपयोग साधनेच्या द्वारे. आणि गृहस्थांना जो ही कला शिकवतो तो गुरु. आम्हाला कोणती कला शिकायची त्यांच्याकडून? व्यापार करण्याची, पैसे मिळवण्याची, शरीर नीट ठेवण्याची, योगा करण्याची, कोणती कला शिकायची मुलींच्याकडून? एकच. हां आलं. हां बरोबर आहे. वैयावृत्त करा, आहार दान द्या, सेवा सुचिता करा, स्तुती करा, त्यांचं पूजन करा, त्यांना अर्घ द्या. त्यावेळेला देखील ते उपदेश काय देत आहेत? त्या ठिकाणी क्रियेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे ह्या एकच उपदेश देतात, शुद्ध आत्म्याला जा. तुझं स्वरूप कसं आहे? त्याचं नाव आवृत्त. आपल्यावर जे आवरण पडलेलं आहे आत्म्यावर ते दूर करण्याचा उपदेश देणं, त्या ठिकाणी तो उपदेश ग्रहण करणं, ते वैयावृत्ती आहे. वैयावृत्ती शब्दाचा अर्थ पण केला ना. वैयावृत्ताच्या निमित्ताने त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला गुरु आहे त्याच वेळेला वैयावृत्ती आहे, ते पण सांगितलं. अन्य वेळेला काय करतील हे पण प्रश्न केला ना त्यावेळेला. त्या ठिकाणी अन्य वेळेला काय करतील तर त्या ठिकाणी स्वतःच्या त्या ठिकाणी मुखोपदेशाच्या द्वारे ते स्वतःही स्वतःमध्ये स्थिर राहतील आणि अन्य जीवांना पण स्वतःमध्ये स्थिर राहण्याचा उद्देश देखील. अशा प्रकारे हा मोक्षमार्ग आहे. ते मोक्षमार्ग त्याने स्वयं ग्रहण केलेला आहे आणि पावला पावलाला ते अन्य जीवांना पण मोक्षमार्गाचं प्रशिक्षण देत आहेत, मोक्षमार्ग दाखवित आहेत. असे मोक्षमार्गस्थ गुरु असतात. वर्णनच होतो, त्याचंच नाव वैयावृत्ती आहे. हां सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी नाहीतर तो ठगवलाच, त्याला काय वाटते बाहेरचा समागम मिळाला, अमुक माल झालं, तर हे किती दिवसाची आहे त्या ठिकाणी? ती चमक किती दिवसाची आहे त्या ठिकाणी? 4 दिवसाची. त्या ठिकाणी स्मशानामध्ये रात्रीच्या वेळेला प्रेत जळत असतात, त्यावेळेला अडं जळताना ते चमकतात ना, फॉस्फरस जळताना ती चमक किती वेळची आहे त्या ठिकाणी? तशी ही चमक आहे या ठिकाणी. आणि आत्ता काय चमक आहे या पंचम काळामध्ये? चतुर्थ काळातली गोष्ट सांगताय. इंद्र नाग नरेंद्र बनेल, एखादा वैभवशाली राजा बनेल. किती दिवसाची ही चमक त्या ठिकाणी? 4 दिवसाची. ते पुण्य किती काळ राहणार आहे? पुन्हा खुरपावर जागी ना अशा प्रकारे. परंतु या पुण्याच्या वैभवाला, त्या पुण्याच्या वैभवामध्ये मोहित होऊन अज्ञानी जीव यालाच धर्माचं फळ मानतो आणि असंच मला धर्माचं फळ प्राप्त व्हावं. हे धर्माचं फळ नाही, हे पुण्याचं फळ आहे की जे तुझे शांती जाळून उत्पन्न झालेलं आहे. हां हे पुण्य आहे ते शांती प्राप्त करणारं नाही, शांती जाळणारं आहे. पुण्य करताना पण तुझी शांती जळली होती आणि ते उदयात आलं त्यावेळेला पण ती शांती नष्ट करणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, याच्या भाऊपाऊसमध्ये गाथा आली ना त्या ठिकाणी 83 पूजादिशुद्धत संयम पुण्यम ही गिणेहीन सासणे भण्यम मोहक्षो विहीनो परिणामो अपमणो हो समो. मोहक्षोभ रहित आत्म्याचे जे समपरिणाम आहेत त्याचं नाव धर्म आहे. बाकी हे पूजा व्रत उपवास दया दान वगैरे जे आहेत
याच्याद्वारे पुण्य उत्पन्न होणार आहे, याच्याद्वारे धर्म नाही. आणि त्याला धर्म मानेल तर त्याने धर्म आणि पुण्य एक करून टाकलं. पाप अलग आहे, पुण्य अलग आहे आणि धर्म अलग आहे. तिन्ही परिणामाची ओळख, या 3 परिणामाशिवाय चौथा परिणाम जीवाच्या ठिकाणी होत नाही. एक पाप परिणामाले जीवा विजयासक्त वगैरे त्या ठिकाणी धनसंपत्ती वगैरे मध्ये लोलुपी ते पाप बांधताय. पुण्य देवशास्त्र गुरूंच्या गुणामध्ये जो अनुराग आहे, पूजा व्रत उपवास दया दान वगैरे याच्यामध्ये जे अनुरागी आहेत ते पुण्य बांधत आहे. आणि धर्म याच्यापासून भिन्न वस्तू आहे. धर्माचं फळ तत्काल शांती आहे, भविष्य काळामध्ये त्याच्या अनेक पण शांती आहे. जे बी पेरेल तेच उगवणार ना. पापाचे बी पेरले तर पापाचेच वृक्ष उगवतील, पुण्याचे बी पेरले तर पुण्याचे वृक्ष उगवतील. आणि धर्माचे बी पेरले तर वर्तमान काळात पण शांती आणि भविष्य काळात पण शांती. पुण्य पापाचा खेळ आहे, तो उधारीचा आहे, तत्काल नाही. जर तत्काल मिळत असतं तर पापाचं फळ तत्काल मिळत असतं तर पापच केलं नसतं लोकांनी. आता पाप करतो आहे कित्येक त्या ठिकाणी है ना, पाप त्याचं फळ कुठे जरा दिसतंय, त्यामुळे ते पाप करताना भीत नाही. पापाचं फळ जर तत्काल असतं तर लोकांनी पापच केलं. पापाचा धंदा उधारीचा आहे, पुण्याचा धंदा उधारीचा आहे, धर्माचा धंदा रोखीचा आहे. है ना, रोखीच्या धंद्यामध्ये आनंद आहे की उधारीच्या धंद्याने दिवाळी निघे लक्षात नाही. तसं पुण्य पापाचा धंदा उधारीचा आहे आणि धर्माचा धंदा आहे तो रोखीचा आहे लक्षात नाही. म्हणजे वर्तमान काळात पण सुख शांती आणि भविष्य काळात पण सुख शांती. असा धर्म कसा असतो हे निर्वाणीच्या द्वारे पहिले जाणून घेणं आवश्यक आहे. कसं आहे, पुण्याचा धंदा आहे तो. त्या विम्याचा उपयोग काय आहे त्या ठिकाणी, तुझ्या मृत्यूनंतर हे मिळेल, मग मला काय त्याचा फायदा त्या ठिकाणी. आणि त्याच्या आधी त्याने दीक्षा घेतली तर त्याचा फायदा तेच करतो. विम्याचे पैसे कोणाला मिळणार असं आहे ना त्या ठिकाणी. धर्माचं फळ साक्षात आहे असं आहे. तसं ते विम्याचा दृष्टांत दिला त्यांनी की विम्याचं फळ आहे. तो म्हणतो मी इतका विमा उतरवला, 10 लाखाचा विमा उतरवला, 20 लाखाचा विमा, तुला त्याचं काय मिळणार आहे. तू मरशील त्यावेळेला पैसे पुढच्या पिढीला मिळतील असं आहे ना त्या ठिकाणी.